बाबाचा कारनामा उघड. वर्तमान स्थितीत बेरोजगारी, कौटुंबिक वाद, लग्नात येणाऱ्या अडचणी या प्रकाराने अनेक लोक बाधित आहेत. समस्यांचे मूळ शोधण्यापेक्षा लोक झटपट समस्या निवारण्याच्या मागे लागत असल्याने भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकतात आणि स्वतःचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक नुकसान करून बसतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात अंधश्रद्धेचा एक अघोरी आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. येथील बिरोबा मंदिर परिसरात संजय रंगनाथ पगार या भोंदूबाबाने अनेक महिन्यांपासून लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अघोरी कृत्य केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून वैजापूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लग्न होत नाही, मूल होत नाही, भूतबाधा झाली आहे अशा थापा मारून संजय पगार हा भोंदूबाबा लोकांना आपल्या जाळ्यात ओढत होता. मंदिर परिसरात तो अनेकांना मंत्रांचा जप, ढोलकी वाजवणे आणि अलख निरंजन अशी आरोळी देत अघोरी कृत्य करीत असे. यात त्याने एका व्यक्तीला जमिनीवर झोपवून त्याच्या मानेवर पाय ठेवणे, पोटावर काठी ठेवून धमकावणे तसेच लघवी पाजण्यासारखे अमानुष प्रकार केल्याचे समोर आले आहे. एका व्हिडिओत त्याने व्यक्तीच्या नाकाला बूट लावल्याचाही धक्कादायक प्रकार दिसून आला आहे. या सर्व कृत्यांना बाधित व्यक्ती निमूटपणे सहन करत असल्याचेही उघड झाले आहे. हा सर्व प्रकार 17 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास उघडकीस आला. तक्रारदार किशोर आघाडे वय 40 वर्ष, व्यवसाय नोकरी यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात सरकारतर्फे तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अशा प्रकारच्या अंधश्रद्धेच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करीत भोंदूबाबाचा काळा चेहरा उघड केला. त्यांनी स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करीत अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकण्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी अशा अंधश्रद्धांना बळी पडू नये, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारावा असे समितीचे म्हणणे आहे. ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.